प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचा 23 ऑगस्टचा भाग तुम्ही बघत आहात. सुरुवातीला आपण बघतोय बयो स्वतःला बिचारी म्हणजे प्रूव्ह करते की ती इनोसंट आहे. तिने ते 50 mg केलंच नव्हतं. ती सिस्टर म्हणते पण मी तर तेच बघितलं डॉक्टर. आता हे डॉक्टर म्हणतात हे बघ बयो, तुझ्या हातनं चूक झाली आहे, तू कबूल कर. आणि चुकली आहेस तू, हे तेवढंच खरं आहे. आता इरा म्हणते हो, तुला कबूल करायला काय प्रॉब्लेम आहे? जर तुझं चुकलंय तर सांग चुकलंय म्हणून, एवढा काय इश्यू करतेस तू? बयो म्हणते अगं इरा, पण मी ते केलेलंच नाहीये, मी कशी माझी चूक कबूल करू? इरा म्हणते हे बघ, ते प्रिस्क्रिप्शन तूच लिहिलंय. बयो आता पुन्हा शुभमकरांना सांगत असते, तेव्हा इरा म्हणते अगं ते तूच लिहिलंस ना तुझ्या हाताने, का दुसरं कोणी लिहिलंय? शुभमकर म्हणतात बरं ठीक आहे, आता एवढा वाद घालू नका एकमेकींशी. बयो, तुझं चुकलं आणि इराने तुला तुझी चूक दाखवून दिली, ठीक आहे, पण आता ह्यापुढे असा हलगर्जीपणा चालणार नाही. आणि ते सिस्टरला पण रागवतात की तुम्ही सुद्धा तुमचं काम नीट करायला हवं होतं. असो, आता शुभमकर तिथून निघून गेलेत, पण आता त्यांना टेन्शन आलंय, म्हणजे वाटतंय त्यांना पण की बयोने असं केलं नसावं कदाचित. असो, बयो आता पुन्हा एकदा रुपालीकडे जाते, तेव्हा ती सिस्टर बयोला सॉरी म्हणते आणि म्हणते मॅडम, मी तुम्ही सांगितलेलेच इन्स्ट्रक्शन फॉलो केलेत. बयो म्हणते ठीक आहे सिस्टर, तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. मग आता बयो तिला विचारते की इथे कोणी आलं होतं का? तुम्ही बाहेर फाईल वगैरे घेऊन गेला होतात का? आता ती सिस्टर सांगते की नाही, इथे कोणी नाही आलं. हां, पोटे सर आले होते, पण ते दुसऱ्या रिपोर्ट्सबद्दल विचारत होते मला, आणि त्यांनी फाईल घेतली होती माझ्या हातातनं, पण फक्त वाचली आणि परत दिली. बयोच्या लक्षात आलंय की हे कांड 100% पोटेनेच केलं असावं, पण आता ती ते सिद्ध कशी करेल? असो, बयो आता पुन्हा एकदा ते प्रिस्क्रिप्शन पाहायला लागते. आता इथून पुढे बघा प्रेक्षकांना, खूप मजा आली आज. रमाकांत घरी आलाय आणि प्रचंड थकलेला आहे तो. त्याला काय बिचारायला नोकरी बिवकरीची सवय नाही. तो आपला गावभर फिरणारा मस्त मवाल माणूस, आणि त्याने दरवाजा जोरजोरात बडवलाय. सुमन काही बिचारी दरवाजा उघडत नसते. फायनली उघडते दरवाजा आणि म्हणते थांबा ओ वैस जरा, मी औक्षणाचं ताट करत होते ना. रमाकांत म्हणतो तू काय मला राखी बांधणार आहेस का काय? सुमन म्हणते वेडे बिडे झालात का, काही काय बोलता, थांबाव जरा, तुमची दृष्ट काढते. सुमन आता तिचा नवरा नोकरीवर जाऊ लागला म्हणून दृष्ट काढते बिचारी, आणि ऑक्शन पण करते रमाकांतला. काय बाई कौतुक सुमनला नवऱ्याचं, असायलाच हवं. एवढ्या दिवसानंतर हा पैसे कमवायला लागलाय, मग कौतुक असणारच. आता हे घरामध्ये गेल्यानंतर रमाकांत तिला चहा मागतो, पण म्हणतो अगं बस बस सुमन बस, तुला काहीतरी सांगायचंय. सुमन म्हणते काय सांगायचंय, काहीतरी खायला घेऊन येते ना मी तुम्हाला. आता रमाकांत म्हणतो नाही माझं ऐक ग, तुला सांगतो मी. अगं आज दवाखान्यात सगळ्यांनी असं कौतुक केलं माझं, असं कौतुक केलं, सगळे विचारत होते हा माणूस इतक्या दिवसापासून होता कुठे, किती कामाचा माणूस आहे. आता ह्याने मोठ्या मोठ्या फपाऱ्या मारायला सुरुवात केली आहे त्या सुमनच्या समोर. बाकी याचं कोण ऐकून घेणार आहे? सुमन बिचारी काय आपुलकीने ऐकून घेते, आणि तिला ते खरं पण वाटतंय. आता सुमन म्हणते बरं बरं बसा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. आणि आता रमाकांत म्हणतो लवकर आण ग, भलता थकलाय बिचारा रमाकांत. आता इथे बघा प्रेक्षकांनो, काल गौतमीने सांगितल्याप्रमाणे पोटे सर अगदी प्रामाणिकपणे त्यांचं वचन पाळायला आलेत. या बयोचा, आरवचा आणि इराचा, म्हणजे तिघही जण एकाच क्लासमध्ये त्यांचा क्लास सुरू असतो. पोटे सर त्यांना म्हणतात सर 2 मिनिटं मी बोलू शकतो का? आणि तो क्लास त्या सरांची परवानगी मागून ते 2 शब्द बोलतायत असं दाखवलंय त्यांनी. तर आता इराचा उदो उदो करायचं असं ठरलं होतं गौतमीचं आणि त्यांचं, त्याप्रमाणे त्यांनी तो शब्द पाळलाय. आता ते सांगतात की आज आपल्या हॉस्पिटलमध्ये मोठी चूक घडली, पण अगदी म्हणजे हुशारीने प्रसंग अवधान राखून इरा देवचाके हिने ती चूक सुधारली. आणि आता सांगतात काय काय झालं काय काय नाही, पण आता मुद्दाम जाणून बुजून बयोला हिणवतात ते, आणि म्हणतात की ज्या विद्यार्थिनीकडनं चूक झाली ती विद्यार्थिनी होती बयो, आणि सरस्वती भारती हे त्यांचं नाव आहे. आणि आता मुद्दाम त्यांनी 4 चौघात बयोचे वाभाडे काढायचे असं ठरवलंय. खरं तर प्रेक्षकांनो, एवढ्या उच्चभ्रू मेडिकल कॉलेजमध्ये असे प्रोफेसर असू शकतील याची आपण कल्पना पण करू शकत नाही. पण आजकाल जगामध्ये बऱ्याच गोष्टी कल्पनेच्या बाहेर गेल्यात नाही का प्रेक्षकांनो? काय सांगू आणि काय बोलू, काय ते तुम्ही समजून घ्या. पाहिलत ना काय काय ऐकू येते बाहेर. छोट्या छोट्या मुली सुद्धा सुरक्षित नाही. जोवर आपल्या समाजाची न्याय व्यवस्था कडक आणि शिस्तशीर होत नाही ना, तोवर अशा वृत्तीचे खंडन होणारच नाही प्रेक्षकांनो. काय बोलू, खूप सारं बोलण्यासारखं आहे, पण या निमित्ताने म्हणजे या पोटे सरांच्या निमित्ताने विषय निघाला म्हणून बोलावंसं वाटलं. असो, इराचं कौतुक झालंय आणि बयोला सगळ्यांसमोर ह्युमिलेट करण्यात आलंय कारण नसताना.
तर आता बयो घरी गेल्यावर तिला सारखं झालेली गोष्ट आठवतीये, कारण तिच्या हातनं चूक झालेलीच नाहीये. ती का कबूल करेल, पण तरी तिचा खूप अपमान करण्यात आला. राहिली सायली कसर नेहमीप्रमाणे गौतमी पूर्ण करते, म्हणजे ही स्वतः आगाऊपणा करते आणि सगळं काही बयोवर लोटते नेहमीप्रमाणे. आता ती बयोला म्हणते, काय ग इरा कुठे, ती आली नाही जेवायला. बयो म्हणते, मला नाही माहित कुठे गेली. आता ती म्हणते, तुला नाही यायचं का गिळायला, चल 2 घास गिळून घे. आणि कशाला वाईट वाटून घेते ग, खरं तर तुला लाज वाटायला पाहिजे, काय केलंस हे. बयो म्हणते, मी काहीही केलेलं नाहीये. इरा येते तिथे आणि म्हणते, उगाच आता करून सवरून कशाला मागे फिरतीये, तू नाही म्हणल्याने झालेली चूक झाकली जाणार आहे का. गौतमी म्हणते, मुळात ना हिची लायकीच नाहीये. असे लायकी नसलेले लोक जेव्हा डॉक्टर होतात ना तेव्हा असंच होतं. मोलकरणीची पोरगी ही. आता बयो म्हणते, हे बघा इराच्या आई, माझ्या आईवर जाऊ नका, सांगून ठेवते तुम्हाला मी. मोलकरीण म्हणजे काय म्हणाला तो. मोलकरणीने कधी स्वप्न बघायचे नसतात का. तुम्हाला निक्षून सांगते मी की मी ती चूक केलेली नाहीये. ज्याने कोणी हे केलं असेल ना त्याला मी सोडणार नाहीये. आता बयोच्या लक्षात आलंय की हे कोणीतरी वेगळ्याच माणसाचं काम आहे, पण आता ते कसं सिद्ध करेल ती बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. खरं तर खूप साऱ्या गोष्टी सिद्ध न करताच सोडून दिलेल्या आहेत मालिकेमध्ये. इतकं छान मालिका आहे प्रेक्षकांनो. खरं तर यांना खूप वेगळा प्लॅटफॉर्म आणि विषय मिळालाय. त्यांनी एकदम दी बेस्ट प्रेझेंट करायला पाहिजे. असो, बरं दाखवत आहेत ते. आता या सीन मध्ये तुम्ही बघत आहात, गौतमी आणि इरा दोघी जेवायला बसत असतात, पण ही इरा जरा तनतन करत असते आणि गौतमी तिला दापत असते की बोलू नकोस काही तिला तुझ्या बाबासमोर वगैरे वगैरे. तेवढ्यात तिथे सुमन येते आणि शुभंकर विचारतात, रमाकांत कुठे आहे ग सुमन. आता सुमन सांगते, अरे दादा ते सांगत होते की खूप लोक त्यांचं कौतुक करत होते आज. आता जे जे रमाकांत बोलला ते सगळं हिने शुभंकरांना सांगितलंय. शुभंकरांना, आरवला, सगळ्यांना ते जरा हसू फुटलंय, कारण आरवने किती मोठी मोठी फेका फेकली यांच्यासमोर हे या दोघांच्या लक्षात आलं असावं. असो, आता शुभंकर म्हणतात, नेमका हा रमाकांत काय काम करतो ते मी बघणारच आहे. तर आता बयो जेवत नसते आणि ते शुभंकर म्हणतात की बयोला बोलवा जेवायला. आता सुमन घेऊन येते बयोला जेवण्यासाठी, तेव्हा बयो म्हणते मला नाही जेवायचं. मग आता सुमन आणि शुभंकर दोघे जण तिला जेवणाचं महत्त्व समजून सांगतात आणि जेवायला पाहिजे असं सांगतात. आरव तिला खाली घेऊन येतो. हे बघ बयो, तुला नाही जेवायचं तर नको जेवू, पण माझ्यासोबत बस, वाटलं तर मला खाऊ घाल. शुभंकर म्हणतात, बयो तू का जेवत नाहीयेस. हे बघ बयो, असं तू मेडिकली अनफिट नाही राहायचं. तू जर अशी उपाशी पोटी राहिलीस तर तुला पेशंट कसे चेक करता येतील, आणि झालं गेलेलं विसर, पुन्हा तशी चूक होऊ देऊ नकोस. शुभंकर खूप छान आणि मस्त समजवतात बयोला प्रेक्षकांनो. आणि आता इथे तर हा भाग त्यांनी पूर्ण केलाय. बयोला ते पटलंय, पण शुभंकर काय म्हणतात प्रेक्षकांनो की इराने तुला तुझी चूक दाखवून दिली ना, मग आता इराच तुला घास भरवणार. अरे देवा, त्या इराला पडलं ना संकट. आता ती नुसती तोंडाकडे बघते शुभंकरांच्या आणि बयो तिच्या. आता बघूयात पुढे इरा हिला घास खाऊ घालते का नाही घालते. पण पुढच्या भागामध्ये तुम्ही बघणार आहात ही गौतमी आणि तो रमाकांत दोघं जण प्लॅनिंग प्लॉटिंग करत असतात बयोच्या विरुद्ध, आणि बयो ते ऐकते. आता बघूयात पुढे काय काय दाखवतील ते. आजचा भाग छानच होता, छोट्या बयोची मोठी स्वप्न. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.